नमस्कार मित्रांनो, यापूर्वी स्वाध्याय 2.1 आपण सोडवलेला होता. आता सध्या आपण स्वाध्याय 2.2 घेऊया. पहिला प्रश्न आहे 990,999. ही संख्या अक्षरात कशी लिहा? ही संख्या अक्षरात कशी लिहा? ही झाली 999, ही झाली 90,000, ही झाली 9 लाख. त्यामुळे 9,90,999 अशा पद्धतीची संख्या लिहिता येईल. पर्याय बरेच दिलेत. पहिला पर्याय दिला होता 99,000. तर आपण हे लक्षात कसं घ्यायचं? 99,000 आहे, 9 लाख अशा संख्या. तर आपल्याला माहित आहे की 99,000 असेल तर ती 5 अंकी संख्या असते. 9 लाख असेल तर 6 अंकी संख्या असते. त्याच्यामुळे ही किती अंकी आहे? तर 6 अंकी आहे. 6 अंकी संख्या म्हटल्यानंतर 9 लाख असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय इथे दुसरा आणि चौथा 9 लाखांना सुरुवात होणार आहे. त्यामध्ये दुसरा पर्याय 9,90,999. 9,90,999 आणि तो बरोबरही आहे. चौथा पर्याय जर बघितला तर 9,99,999 असा परत दिलेला आहे. तो 99,000चा आहे. त्यापेक्षा 99,000 नाहीच आहे. त्यामुळे दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. 9,90,999. दुसरा प्रश्न आहे, सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? नेहमी मोठी संख्यामध्ये शेवटी 9 अंक असणार आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे 8. त्यामुळे तर एकच पर्याय आहे. 1, 2, 3, 4 मध्ये तिसरा पर्याय आहे शेवटी 8 असलेला. तो जर तुम्ही नीट वाचला तर तो उत्तर बरोबर येणार आहे. 99,99,998. त्यामुळं संख्या येईल ती उत्तर डायरेक्टली येतो 9 लाख. एकम दहम शतम सहस्रदहस्र लक्ष दशलक्ष. तिसरा प्रश्न 9 दशलक्ष 9. 9 दशलक्ष 9 ही संख्या अंकात लिहा. 9 दशलक्ष म्हणजेच 9 आणि 9 10 90 लाख असा त्याचा अर्थ आहे. दशलक्ष 10. 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख. 90 लाख 9. मग 90 लाख 9 ही जर संख्या लिहायची झाली 90 लाख 9 तर कशी लिहिता येईल? इथं जर लिहायची झाली तर दशलक्षमध्ये 9 शून्य लक्ष आणि 90 लक्ष आणि त्याच्या पुढे अंक किती आहेत? फक्त 9 आहे. ठीक आहे. त्यामुळे मध्ये संख्या आपल्या सगळ्या शून्य येतील. 1 2 3 1 2 3 4 5 शून्यामध्ये आल्या. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ही संख्या लिहिता येईल. 90 1 2 3 4 5 शून्य 2 3 4 5 शून्य 9 या पद्धतीने आपल्याला संख्या ही लिहिता येईल. एकम दहम शतम सहस्र दशस्र लक्ष दशलक्ष 90 लाख 9. पुढचा प्रश्न आहे चौथा 70 लाख 7. याच पद्धतीने आहे. 70 लाख जर असेल तर इथं आपल्याला किती येईल? 70 लाख आणि शेवटी 7. या पद्धतीने आपल्याला ती संख्या लिहिता येईल. पाचवा प्रश्न आहे 99 वरती 5 शून्य आहे तर ही संख्या अक्षरात लिहा म्हणून सांगितलेलं आहे. 99 वरती 5 शून्य 5 शून्य 1 2 3 4 5 आणि इथं असणार आहे 99. 99 वरती 5 शून्य ही संख्या अक्षरात लिहा म्हणून सांगितलेलं आहे. कशी लिहिणार? 9 9 9 99 90 9 99 लक्ष डायरेक्ट लिहू शकता. 99 लक्ष लाख या पद्धतीने ही संख्या लिहिता येईल. त्याच्या पुढची संख्या पुढचा प्रश्न बघा 6वा. पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. आता 10 अंकी संख्या ही नेहमी अब्जनं सुरू होते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे अब्ज कुठे फक्त बघायचं तर इथं एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 9 कोटी. दुसरा पर्याय 9 अब्जनं सुरू होणारा. तिसरा 9 अब्जनं आणि चौथा 99 कोटी. यामध्ये 9 अब्जनं सुरुवात होणारा दुसरा आणि तिसरा पर्याय आहे. हे दोनच पर्याय आपण वाचायचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
दुसरा पर्याय 9,99,99,99,999. आणि तिसरा पर्याय 9,99,99,999. आता आपल्याला 10 अंकी संख्येचं योग्य वचन दर्शवणारा पर्याय निवडा म्हटलेलं होतं. तर दुसरा जो पर्याय तो बरोबर आहे 9,99,99,99,999. याचं कारण काय, तर मध्ये शून्य अशा पद्धतीनं भाग दिलेला नाही तिसऱ्या पर्यायामध्ये, म्हणून दुसरा पर्याय आपला बरोबर. आता 7वा प्रश्न. 33 कोटी 70,278 278 ही संख्या अंकात कशी लिहा. आता 278 आपण नेहमी लिहितोच, त्यानंतर 70,000, त्यानंतर 33 कोटी. आता लक्षात आहे का, तर नाही, त्याऐवजी 2 शून्य द्यायच्या आणि मग 33 कोटी या पद्धतीने आपल्याला संख्या लिहिता येईल. एकम दहम शतम सहस्त्र दसरा लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी, म्हणजे 33 कोटी 0 लक्ष म्हणण्याची आवश्यकता नसते, फक्त मनात म्हणायचं 33 कोटी 70,278. आता 8वा प्रश्न आहे. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक आहे. त्या संख्येचे वचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. 9 अंकी संख्या असेल तर ती काय असते, आपण सांगितलं होतं 10 अंक असतील तर अब्ज आणि 9 अंक असतील तर दशअब्ज, दशकोटी. त्यामुळं 7 वरती जर सगळ्या शून्य लिहिल्या तर दश अष्टांश 10 ते 70 एकत्र अंक वाचू शकताय. 70 कोटी अशा पद्धतीने आपण अंक लिहू शकतो. त्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे. 9वा प्रश्न. 75 लक्ष 9,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती. तर शेवटी 35 आणि 35 आणि 1 36. तर इथे 36चे 2 पर्याय दिलेले आहेत. एकूण जो पर्याय आपण बघितले 4 पर्यायामध्ये 36, 75, 95, 36 सगळे पर्याय लिहितो माहितीसाठी. 75, 90, 535. तिसरा पर्याय आहे 7509 534. चौथा पर्याय आहे 7509 536. प्रश्न कसा होता. 75,09,535 ही संख्या जी आहे तिच्या नंतर येणारी क्रमिक संख्या, क्रमिक म्हणजे ओळीने जे अधिक एक मिळवायचा 35 आणि 36. तर 36 कुठे आहे, तर पहिला पर्याय आणि शेवटचा पर्याय यामध्ये 36 आहे. आपलं काय पाहिजे, 75 लक्ष इथेही आहे, इथेही आहे. 9,000 इथे 9,000 नाही. एकम दहम शतम सहस्त्र दसरा लक्ष हे लक्ष आहे. 75 लक्ष नाहीच आहे संख्या, म्हणजे पकडण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही संख्या घेऊ शकता. 75 लक्ष 9,536. 10वा प्रश्न. एका महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केलेल्या आहे. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. पर्याय मस्तपैकी दिलेले आहेत. जे पर्याय इथे दिलेले आहेत, पहिला पर्याय दिला 68,500, याला 68.5 म्हणजे 67,000, याचा अर्थच 68,500. त्याच्यामुळे पहिला पर्याय सुद्धा संख्येच्या नुसार बरोबर आहे. दुसरा पर्याय 68,500 तो आहेच, 68,500 रेग्युलर आपण वाचतोच. तिसरा पर्याय 685 शतक म्हटलं, म्हणजे 100-100च्या नोटा थोडक्यात 685 असतील तरी 68,500 होतात. त्यामुळं तिसराही पर्याय बरोबर आहे. पण तिन्ही संख्या बरोबर असेल तर कोणती नाही, तर 685 दशक म्हटलं. 685 दशक तो पर्याय शेवटचा नाही असं आपल्याला लिहिता येईल. 685 दशक शब्द बरोबर आहे. दशक म्हणजे 10, शतक असता तर बरोबर आला असतं. म्हणजे चौथा पर्याय जो आहे आपल्याला तो चुकीचं हे लक्षात येईल. त्याप्रमाणे लेखन अक्षर लेखन चुकीचं आहे, चौथा पर्याय. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 2.2 आपण पाहिलेला आहे.